आमदार असं तर माझं नाव नका टाका, तुम्हीच तुमच्या अंगावर घ्या. मी तसं बोललो का? मी हे बोललो दोन्ही नावं टाकून 20 दिवसात एटीसी भरतील यांच्याच फोनवरून मी बोललो, तुमच्या समक्ष बोललो ना. मग एवढा वेळ लागतो का पत्र घ्यायला? 1-1.5 तास मी थांबलो. आणि यांनी कुलप इतकी भारी लावले, शटर लावणार वरती कुलूप. एवढं मला तज्ञ कोण येतं शोधायचं आहे. आणि इकडे कुलूप तुम्ही मला वेड्यात काढता. आता मी बघतो मी आता इथं बाया बसलाय, मी आता तुमच्या सरांचे नाही उपटून घेतले ना, मग बघतो मी उपटायचं कसं. माझे उपटा नाही तर मी तुमचे उपटतो. आणि वस्तारा ठेवायचा रे यांच्या बाजाराला, सर्वांचे बाजार. हे लोक सरे मला बघतात. आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही मला संडासात कोण टाकायला मी मला पहिल्यांदा संडासात गटारीत तोंड टाकायला लावलं. नाही तर मी सर्व मला ओळखतात मी कसं वागणार आहे. मी सर्व ओळखतात, ज्येष्ठ जे असतील ते. पण हे चुकीचं होऊन राहिलं. मी 10 वेळा लोकांना बोललो यांच्या हातात नाही, तरी मी अंगावर घेत होतो लोकांना. तरी तुम्ही सहकार्य करा. एवढं वेळ पत्र द्यायला काय आम्ही काय केलं? गेलं का आता गेलं. 1 मेचंही मला उत्तर पाहिजे का झेंडावंदन झालं. आता बघतो यांनी रेकॉर्ड तर केलंच आहे. तुम्हाला सरांना घरीच पाठवतो. आदिवासी लोकप्रतिनिधींचे हाल तर सामान्य जनतेचे काय हाल. एवढा वेळ लावता का? 4 वेळा हे साठी काय नियोजन होते का? प्रोटोकॉल प्रमाणे होतं का झेंडावंदन? उत्तर द्यायचं मला तुम्ही. मी तरी तुम्हाला सांभाळलं. इथं एकही स्क्वॉड नव्हता. घ्या याची दखल घ्या. मी तरी सांभाळलं यांना. 1 मेला राष्ट्रगीत नव्हतं होत होतं. तुमच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. तुम्ही प्रमुख आहात माझ्यानंतर. याचं उत्तर द्या. 1 मेला म्हणजे तुम्ही मराठी माणसाचा अपमान करता. तरी मी तुम्हाला सांभाळलं. आता मी तुम्हाला उघडं पाडेल सर्व विभागांना, सर्वांना मी सहकार्य करणार नाही. सर्व पोलीस डिपार्टमेंट कुठले खाते इतके वर्ष सगळं तो हा म्हणतो अहो आमच्या साहेबांनी सर्व अधिकारी मी सांभाळतो. हे वागणं बरोबर नाही. आणि कुठल्या मुख्याध्यापक जर तुम्हाला बोलला काय आलं त्याची आयमाई काढायची तिथं. मी येतो. आगे बढो हा विषय नाही. पोरांचा शिक्षणाचा आहे. हे आगे बढो पीछे बढो ते आपण 2029 ला नाही. खरं नाही. चेष्टेचं. यांनी 1 तास इथं वेळ लावल्यामुळे मी सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने तुमच्या विभागाचा आणि तुमचा वैयक्तिक मी निषेध नोंदवतो. याच्या पुढे आदिवासी विभागाचा पुढे तुमचे शिक्षक कसे शिकवता मी त्यांचा अभ्यास घेणार आहे. आता बघतो मी प्रकल्प कार्यालय काय मीच बघणार. मी इथंच बसणार आहे. दर गुरुवारी मी तुमच्या इथं बसणार. आणि बघा दर गुरुवारी मी इथं राहील. काय अडचणी तुमचे काय कोण चिरीमिरी घेतं काय घेतं मी सर्व बघतो. आणि लोकांच्या हजेरी घ्यायच्या आणि वरती सामान्य माणसांना निवांत येऊ द्यायचं. आणि सामान्य लोकांना तुम्ही भेटायचं. कुठे गेले तुम्ही सर्वांनी? तुमची जबाबदारी. सर्व विभागांची जबाबदारी. लोकांशी नीट वागले नाही घाट. भाऊ आमचं म्हणणं आहे पीओ कार्यालय आदिवासीचं आहे बंदच करा. ते सगळे बाहेर काढते.